अवैध धंद्याचा अड्डा अशी ही जय भवानी प्रशाला बनली आहे। इतकी दुर्गंधी आहे, अक्षरशः या पाण्यामध्ये आळ्या आणि किडे पडलेले आहेत आणि इथंच ही प्यायच्या पाण्याची टाकी आहे। जय भवानी प्रशालेच्या मैदानाच्या बाजूला असलेली ही शाळा आहे। ही धोकादायक शाळा झाली आहे, कधी पण हे स्लॅब पडू शकते। या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। हे महापालिका, सोलापूर महापालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक 29, त्याची ही इमारत जिकडं तिकडं बघावं तिकडं भिंतीतून झाडी उगवली आहेत। अत्यंत दुरावस्था असलेली ही इमारत। कन्नड आणि मराठी याच ठिकाणी ही शाळा भरते आणि इथं हे मुलांच्या पिण्याची पाण्याची सोय आहे। महापालिकेचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, तसेच महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबाचे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी। इतकी दुर्गंधी आहे, अक्षरशः या पाण्यामध्ये आळ्या आणि किडे पडलेले आहेत आणि इथंच ही प्यायच्या पाण्याची टाकी आहे। खरंच थोडी जरी शरम वाटत असेल तरी महापालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी येतील आणि ह्या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देतील। इतकी दुरावस्था आहे, इतकी घाण। या ठिकाणी कन्नड शिकण्यासाठी जवळपास 34 मुलं आहेत। जय भवानी प्रशालेच्या मैदानाच्या बाजूला असलेली ही शाळा आहे आणि जवळपास 80 ही मुलं या मराठी माध्यमाच्या आणि 34 मुलं ही कन्नड माध्यमाच्या शाळा शिकतात। संध्याकाळचं दृश्य आहे, त्यामुळं इथलं मी दृश्य आपल्याला दाखवते। या शाळा आज बंद असल्यामुळं शाळेच्या दिवशी देखील इथे येऊन आम्ही रिपोर्टिंग करू आणि इथली दुरावस्था दाखवू, तरच आपल्या पदाधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे थोडेसे डोळे आणि कान उघडतील। ही प्यायच्या पाण्याची अवस्था आहे। 80वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि लहान मुलांसाठी हे पिण्याच्या पाण्याचं दृश्य काय दुर्दैव म्हणावं लागेल हो। सोलापूर महापालिका एवढी मोठी महापालिका आहे, करोडो रुपये स्वच्छ भारत मिशनमधून, करोडो रुपये आपण सर्व शिक्षा अभियानातून, करोडो रुपये आपण समग्र शिक्षा अभियानातून खर्च करतो। शाळेच्या भिंती रेंगवून चालणार नाही। इथली दुरावस्था इथल्या प्रशासन प्रमुखांनी पाहणं अत्यंत गरजेचं आहे। इतकी धोकादायक शाळा झाली आहे, कधी पण हे स्लॅब पडू शकते। हे पहा शाळेची अवस्था। याच ठिकाणी मुलं शिकतात म्हणे। खरंच अवघड आहे। हे सगळं पाहिल्यानंतर वाटतं ना, प्रशासन नावाची चीज आपल्याकडं आहे का आणि आपले लोकप्रतिनिधी हे खरंच संवेदनशील आहेत का, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। इथलं बाहेरचं वातावरण बघितलं ना, हे सगळे जनावरांची घाण आणि माणसांची घाण दिसते। या ठिकाणी शिक्षक येतात तरी कसं, विद्यार्थी कसे शिकतात देव जाणे। अत्यंत दुरावस्था आहे। या ठिकाणी दररोज अवैध धंदे चालतात, पत्त्याचे क्लब चालतात, दारूच्या बाटल्या चालतात। त्यामुळं ही अवैध धंद्याचा अड्डा अशी ही जय भवानी प्रशाला बनली आहे। या ठिकाणी कन्नड आणि मराठी शाळा आहे, त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अवश्य यावं आणि इथल्या विद्यार्थ्यांचा हार घालून सत्कार करावा। असल्या दुर्गंधी वातावरणात देखील तुम्ही शिकताय आणि महापालिकेवर उपकार करताय, असंच म्हणावं लागेल। संतापजनक ही गोष्ट आहे आणि या बाबतीत महापालिका आयुक्त आणि प्रशासन अधिकारी काय करणार आहेत याकडे यस न्यूज मराठीचं नक्की वॉच असणार आहे। त्यांना सडकून इथं काम करायला लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।